आणि आता पाहूयात महाफास्ट न्यूज। महायुतीमध्ये नाशिक आणि दक्षिण मुंबईच्या जागेवरून रस्सीखेच। नाशिकची जागा शिंदे गटाला दिल्यास ठाण्याची जागा भाजपला द्या, भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी। तर दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेकडे ठेवण्याची कार्यकर्त्यांची शिंदेंकडे मागणी। नाशिकच्या जागेवर आमचा दावा कायम, मी निवडणूक लढवावी, समर्थकांचा आग्रह। महायुतीच्या उमेदवाराचाही मी प्रचार करणार। नाशिकच्या जागेवर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। 2 दिवसात हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्याचे शिंदेंचं आश्वासन। हेमंत गोडसे, अजय बोरस्ते आणि शिंदेंची मध्यरात्री भेट। अजय बोरस्ते पुन्हा मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला। मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी बोरस्ते दाखल। महायुतीमधील नाशिकच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता। उद्धव ठाकरे तोंडाची वाफा दवडतात। ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना केलेलं एक काम दाखवावं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ठाकरेंना आव्हान। फोन टॅपिंग प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीसांना अटकेची भीती होती। अटक टाळण्यासाठी फडणवीसांनी शिंदेंवर दबाव आणत पक्ष फोडला। संजय राऊत यांचा फडणवीसांवर आरोप। केंद्रातलं सरकार तुम्हाला का अटक करणार होतं? संजय राऊतांचा शिंदेंना सवाल। तर आमचं सरकार आल्यावर बंद झालेल्या फाईल पुन्हा एकदा उघडणार आणि चौकशी लावणार, राऊतांचा इशारा। एकनाथ शिंदेंना काय त्रास दिला जात होता ते राऊतांनी सांगावं। त्यांच्या आरोपांना कोणी भीक घालत नाही। राऊतांच्या आरोपांवर भाजप नेते प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंचं वक्तव्य चुकीचं दाखवण्याचा संजय राऊतांचा प्रयत्न। ते अर्धवट माहितीच्या आधारे बोलतात। राऊतांच्या आरोपांवर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। फडणवीसांना कंटाळूनच शिंदेंनी तत्कालीन मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। ठाण्याच्या सभेमध्ये ड्रामेबाजी केली। अंबादास दानवेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। अमरावतीच्या सायन्स कोर मैदानाच्या आरक्षणावरून वाद। बच्चू कडू यांच्याकडून सभेसाठी मैदान आरक्षित, तर उद्या नवनीत राणांसाठी अमित शहांची त्याच मैदानावर सभा। विशाल पाटलांना सांगली लोकसभेसाठी लिफाफा हे चिन्ह। दत्त मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ फोडत लिफाफा चिन्हाचा प्रचार सुरू। पक्षाकडून कोणतीही नोटीस किंवा आदेश आलेले नाहीत। माझ्यावर काँग्रेसकडून कारवाई होईल असं वाटत नाही। विशाल पाटलांकडून विश्वास व्यक्त। शिवसेना नेते रवींद्र वायकरांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। मुंबई उत्तर पश्चिमच्या जागेसाठी वायकरांच्या नावाची चर्चा। शिवसेनेला संजय निरुपम यांना उमेदवारी दिल्यास मनसे विरोध करणार। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निरुपम लढण्याच्या चर्चा। विनोद पाटील यांनी घेतली उदय सामंत यांची भेट। छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी मला द्यावी, मराठा समन्वयक विनोद पाटील यांची मागणी। निलेश लंकेंचा अहमदनगर दक्षिणेसाठी उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी निलेश लंकेंचं कुटुंबियांकडून औक्षण। महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। आदित्य ठाकरे, रोहित पवारांसह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज अकोल्यामध्ये जाहीर सभा। महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रेंच्या प्रचारासाठी सभा। रायगडच्या अलिबागमध्ये आज शरद पवारांची सभा। महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीतेंच्या प्रचारासाठी दुपारी 4 वाजता सभेचं आयोजन। अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंसोबत गीतेंची लढत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पाथरीमध्ये दुपारी 2 वाजता सभा। परभणी लोकसभा महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांच्या प्रचारासाठी शिंदेंची सभा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर। नवनीत राणांच्या प्रचारासाठी संध्याकाळी 4 वाजता जाहीर सभा। उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी 6 वाजता परभणीमध्ये सभा। लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधवांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। पुण्यामध्ये एकाच दिवशी मोदी आणि उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या सभा। 29 तारखेला वारजेमध्ये महाविकास आघाडीची सभा, तर टिळक रोडवर मोदींची सभा। धाराशिवमधील उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटलांना आचारसंहिता भंगाच्या नोटिशीनंतर आयोग सतर्क। पोलीस, सायबर विभाग आणि आरोग्य विभागाला अहवाल सादर करण्याचे आदेश। सुनेत्रा पवारांच्या इंदापूर दौऱ्याला सुरुवात। ग्रामस्थांकडून सुनेत्रा पवारांचं स्वागत। इंदापूरची जनता भक्कमपणे साथ देईल, सुनेत्रा पवारांकडून विश्वास व्यक्त। पार्थ पवार यांना राज्य सरकारकडून Y+ दर्जाची सुरक्षा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दिल्याची माहिती। पार्थ पवार सुनेत्रा पवारांच्या प्रचारामध्ये सक्रिय। राज्यामध्ये कोयता गँग गुन्हेगारी वाढते, मात्र गृहमंत्र्यांना काही देणं घेणं नाही। पार्थ पवार यांना Y+ नाही तर Z+ ची सुरक्षा द्या, रोहित पवारांचा टोला।
पुण्याच्या मंचरमध्ये अमोल कोल्हेंसमोर मोदी मोदी घोषणाबाजी, शिरूरमध्ये कोल्हे आणि आढळरावांमध्ये संघर्ष पेटला.